नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। इंद्रायणी कॉलनी तळेगाव स्टेशन येथील प्रज्ञा महिला मंडळातर्फे 133व्या भीम जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी भूषविले। या कार्यक्रमाला आशिष खांडगे, ओंकार जाधव यांच्यासह प्रज्ञा महिला मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी गणेश काकडे यांनी व्यक्त केलेले मनोगत आपण पाहूयात। भारत देशामध्ये प्रत्येक खेडोपाड्यात शिवाजी महाराजांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होणार म्हणजे होणारच। पण आमच्या मावळ तालुक्यातील एक आगळेवेगळे उदाहरण म्हणजे आमच्या लताताईंनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चालू केलेले हे प्रज्ञा महिला मंडळ आणि त्याच्या माध्यमातून होणारी जयंती ही अनोखी जयंती असते। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। उपस्थित सर्व उपासक असेल, सर्व बाबासाहेबांच्या अनुयायी पण असो, सर्वांना प्रथम जय भीम सविनय। आज आपण आपल्या इंद्रायणी कॉलनीमध्ये आणि परिसरामध्ये जयंती साजरी करतोय। सालवाद प्रमाणे सर्व महिला भगिनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतात आणि त्यांचं शिस्तबद्ध असं नियोजन पाहून आपण कुठल्याही म्हणजे आमचे पूर्वी बांधव पाठीमागे असतात। बाबासाहेबांनी जो त्यांना अधिकार दिलाय, जो सर्वांनाच अधिकार दिलाय संविधानाच्या माध्यमातून, तो आमच्या माता भगिनी आज आम्हाला साकारताना दिसतात। आज बाबासाहेबांची जयंती साजरी होत असताना ह्या महामानवाबद्दल काय बोलायचं, कारण 2 आणि 5 मिनिटांमध्ये त्यांचं चरित्र उलगडणं फार अवघड आहे। पण ही जयंती का साजरी करायची? कारण आपल्या येणाऱ्या पिढीला, चालू पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आणि त्यांचे विचार समजले पाहिजेत आणि त्याच्या विचारांची खोली, समाज परिवर्तनाची ताकद ही मुलांना समजली पाहिजे, समाजात समजली पाहिजे। बाबासाहेब फक्त भारतीय संविधानाचे शिल्पकार एवढे मर्यादित नव्हते। प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना आजकाल बीकॉम होणं सुद्धा अवघड असतं, एमकॉम होणं अवघड असतं किंवा एखादी डिग्री मिळवणं अवघड असतं। पण 14 भावंडामध्ये असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये 26 जवळजवळ डिग्र्या बाबासाहेबांकडे होत्या। 26 डिग्री म्हणजे हे अशक्य असं काम आहे। आज आपण सर्वजण सदन आहोत, तरी आपल्याला आपल्या मुलांना लंडनला पाठवता येत नाही किंवा आपण स्वतः सुद्धा लंडनला जात नाही। पण कोलंबियाच्या सारख्या महाविद्यालयामध्ये शिष्यवृत्तीच्या आधारे बाबासाहेब कोलंबियामध्ये गेले आणि शतकातले सर्वोत्तम विद्यार्थी बनले। 18 21 तास अभ्यास करणं का, तर माझा दलित बांधव, दलित समाज त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं आहे। त्यावेळेची परिस्थिती फार बिकट होती। स्वातंत्र्यपूर्व काळ, जातीय व्यवस्था, वर्ण व्यवस्था, द्वेष, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आर्थिक विषमता, सर्वच प्रतिकूल परिस्थिती। आजकाल आपण म्हणतो माझी परिस्थिती नव्हती, अरे आपली परिस्थिती खूप चांगली आहे। आपल्याला बाबासाहेबांनी सर्व अधिकार दिलेत नागरिक म्हणून जगण्याचे आणि सर्व अधिकार, उपभोगण्याचे अधिकार दिलेत। पण आपण आजची पिढी विसरून जातोय। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी कोलंबियामध्ये जाऊन कायद्याचं शिक्षण घेतलं, अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि त्यांच्या अर्थशास्त्राच्या शिक्षणावरून रुपया, त्याचा मूळ आणि उपाय, समस्या आणि मूळ, त्याच्यावरून आरबीआयची स्थापना झाली, बँकेची। कायदे सल्लागार, पत्रकार, कामगार मंत्री, धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकारण, समाजासाठी समता, बंधुता, सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आयुष्यभर काम केलं आणि स्वतःसाठी ते कधीच जगले नाहीत। एवढ्या जर डिग्र्या, 26 डिग्र्या असत्या तर परदेशात ते आयुष्यभरात राहिले असते। पण आपल्या ह्या खितपत आणि
शेकडो मैल लांब असलेल्या आपल्या बांधवांसाठी त्यांनी विविध सत्याग्रह केले. मग मनुस्मृती दहन असेल, महडचा पाण्याचा सत्याग्रह असेल, किंवा काळाराम मंदिर असेल, नाशिकची गर्जना असेल, विविध सत्याग्रहाच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवाला न्याय दिला. आणि आपला समाज बांधव शिकला तर तो गुरुकुलाशिवाय राहणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज असेल, औरंगाबादला मिलिंद हायस्कूल असेल, विविध हायस्कूल आणि कॉलेजच्या निर्मिती करून आपल्या समाज बांधवासाठी त्यांनी कवाडं खुली केली. बाबासाहेबांनी वाचन करण्यास सांगितलं. रामजी बाबांची परिस्थिती नव्हती, पण बाबासाहेबांनी तेव्हा बाबासाहेबांसाठी पुस्तकं आणत. पण बाबासाहेबांची एवढी तल्लख बुद्धी होती, एकदा वाचलेलं त्यांना कायम स्मरणात असायचं. कारण त्यांना जाणीव होती आपली पुस्तक घ्यायची आपली ऐपत नाहीये. असं असताना पुस्तकासाठी घर बांधणारे बाबासाहेब भारतातले पहिलेच असतील. दादरला बाबासाहेबांचं चैतन्य भूमीजवळ जे घर आहे खास पुस्तकासाठी बांधलेलं आहे राजगृह. आणि 50,000 पुस्तकं तिथं आज संचनात बाबासाहेबांनी त्यावेळेस जमवली नव्हती, ती आत्मसात केली होती. आत्मसात केली नव्हती ती प्रत्यक्षात त्याचं प्रतिबिंब आपल्या संविधानामध्ये ते उतरवलं होतं. विविध देशाच्या राज्यघटनेच्या माध्यमातून ज्यावेळेस राज्यघटना लिहिण्याचं काम आलं त्यावेळेस सलग 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अहोरात्र बाबासाहेबांनी काम केलं. ज्याप्रमाणे नागपूरला दीक्षाभूमी आहे, मुंबईला चैतन्यभूमी आहे, तशी तळेगाव सुद्धा ही संविधान भूमी आहे. कारण डॉक्टर बाबासाहेबांचं घर आपल्या तळेगावमध्ये आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. अशा थोर ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आपलं मावळ, त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आमचं तळेगाव. जवळजवळ म्हटलं जातं की 48 दिवस बाबासाहेबांनी तळेगावमध्ये वास्तव्य केलं आणि या 48 दिवसाच्या वास्तव्यामध्ये संविधान लिहिण्याचं काम केलं. संविधान लिहिणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. एक अस्पृश्य जातीतला समाजातला माणूस किंवा उच्च शिक्षित विचाराने विभूषित झालेला माणूस संविधान लिहितो. तो त्याच्या संविधान लिहिणं म्हणजे एखाद्या देशाचं आणि भारताच्या असंख्य जाती धर्मांचा विचार करून प्रत्येकाला समान कायदा किंवा समान अधिकार प्राप्त करून देणे. न्याय व्यवस्था असेल, कायदा व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, कामगार असतील, शेतकरी असतील, शेतकऱ्यांसाठी मग शेती कशी करणं किंवा धरणं बांधणं असतील. जेव्हा जलमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यावेळेस कामगार मंत्री म्हणून काम करत असताना कामाचे सलग तास कमी करून महिलांसाठी प्रसूती रजा मंजूर करणं, पगारी रजा मंजूर करणं, कामगारांची धोरणं ठरवणं, अशी विविध कामं बाबासाहेबांनी केली. असं एकट्याने काम करणं म्हणजे त्यांचं जादूही वास्तव्य होतं. आपण आपले खरे जर आपण बाबासाहेबांचे प्रेम करत असू तर आपण आपल्या मुलांना नुसती गाणी वाजून किंवा बाबासाहेबांची एक दिवस जयंती नाही केली पाहिजे. आपल्या घरामध्ये आपण बाबासाहेबांची कायम जयंती केली पाहिजे. किंवा बाबासाहेबांनी ज्या बौद्ध धर्म स्वीकारला, प्रज्ञा, करुणा, ज्ञान किंवा शील, प्रज्ञा, शील, करुणा, हे 3 जे महत्वाचं आहे त्यातला प्रज्ञा मंडळ आहे. आणि ह्या जगाला जे शांततेचा संदेश दिला असा बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म. सम्राट अशोक ज्यांनी जास्तीत जास्त ह्या देशाचा म्हणजे भूतलावरचा प्रदेश जिंकणार राजा, त्यांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याचप्रमाणे गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि या सर्वांच्या विचारांती बाबासाहेबांनी या शांतीचा धर्म स्वीकारला आणि जगापुढे एक आदर्श निर्माण केला. आज आपण बाबासाहेबांचा जर वारसा आणि वसा पूर्व चालवता असेल तर आपल्या मुलांना आपण बाबासाहेबांना वाचायला शिकवलं पाहिजे, बाबासाहेबांना अभ्यासाला शिकवलं पाहिजे. कारण आज आपले हिरो कोण असतील तर बाबासाहेब आहेत. नाहीतर आपण टीव्हीवर बघतो हिरो विमलची जाहिरात करतो आणि जंगली रमी खेळा म्हणतो आणि आपली मुलं अशा बनावट हिरोंच्या पाठीमागं लागलीत. तर खरे हिरो कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर अशा ह्या महामानवाला, क्रांतीसूर्याला, प्रज्ञासूर्याला, बोधिसत्वांना मी वंदन करतो, नमन करतो. महिलांनी ज्या 8-15 दिवस जी तयारी केली, बाबासाहेबांच्या विचाराचा यज्ञ चालवण्याचं, जे आमची लताताई काही असू देत, पण लताताई आमची अशिक्षित असू, कमी शिकलेले असू, पण तिच्यामध्ये एक जिद्द आहे बाबासाहेबांचे विचार आचार पोचवण्याचे. तिला खरं कोणाला बाबासाहेब समजले असतील तर तिलाच समजले असतील.
कारण एवढ्या सगळ्या महिलांना एकत्र करायचं आणि महिलांची शक्ती काय असते ते आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि या देशामध्ये महिला या आदरणीय आहेत. अशा सर्व माझ्या महिलांना मी जय भीम करतो आणि बाबासाहेबांना वंदन करून माझ्या 2 शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.